जय लक्ष्मी माता. आपण सर्वांनी बघितलं असेल ना, आपण कुठे तीर्थक्षेत्री जात आहे, कोणत्याही मंदिरात जात आहे. जेव्हा आपण म्हणतो ना, की मी दर्शनाला जात आहे आतमध्ये आणि तुमच्यासमोर जर कोणी असेल, तुम्ही खूप जणांना बघितलं असेल, की मेन एंट्रीला, मंदिराच्या मेन एंट्रीला ते खाली झुकून, डोकं टेकवून आतमध्ये जातात. आणि खूप वेळा तुम्ही बघितलं असेल, की वयाने खूप मोठी असतात, दर्जा मोठा असतो, या व्यक्तींकडे खूप पैसा असतो. काय गरज आहे यांना मंदिरामध्ये झुकण्याची? तर बघा, मी नेहमीच सांगत असते, की ईश्वर अशी गोष्ट आहे, की तिथे ना पैसा चालतो, ना तुमचा अहमपणा चालतो. जेव्हाही तुम्ही पण मंदिरात जाताय, तुम्हाला वाटतं, की मला मान-सन्मान मिळावा, माझ्याकडे पैसा आला पाहिजे. लक्ष्मी मातेचं मंदिर असो या कोणत्याही ईश्वराचं मंदिर असो, तुम्ही जेव्हा जाता, तुम्हाला अहमपणा बाहेर ठेवायचा आहे. तुम्ही किती श्रीमंत आहे, काय आहे, हे देवाला काहीच घेणं-देणं नाही. तुम्ही जेव्हा एंट्रीला जाता, जसं मंदिर येतं स्टार्टिंगला, तुम्हाला तिथे नतमस्तक व्हायचं आहे, तुम्हाला झुकायचं आहे आणि तिथे स्वतःला सरेंडर करून द्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही समर्पित करता ईश्वराला, तर ईश्वर तुम्हाला जवळ घेऊन म्हणतो, आजपासनं तुझे सर्व संकट हे माझी आहे. म्हणून अहमपणामुळे कधी-कधी तुम्हाला हेच कळत नाही, की मंदिरात गेल्यावरती काय करायला पाहिजे. म्हणून मोठ्या-मोठ्या लोकांना तुम्ही ऑब्झर्व्ह करा. ते जेव्हा मंदिरात जाता, मोदीजींनाच तुम्ही बघा, खूप काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, की ते स्वतःला सरेंडर करून देतात आणि सगळं काही ईश्वरावर सोडतात. म्हणून आपलं जीवन पण असंच आहे. तुम्ही कधीही मंदिरात जात असेल, तर सर्वात आधी स्टार्टिंगलाच ईश्वराला सगळं काही सांगायच्या आधीच ईश्वराला माहीत असतं आणि तुम्ही बाहेरच्याच पायरीवरती नतमस्तक व्हा. कारण तुमची एंट्री सर्वात मेन असतं.